स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आणला प्लास्टिकचा पुतळा. माणसाचा नव्हे, प्लास्टिक पुतळ्याचा अंत्यसंस्कार. 50 लाखांच्या विमा फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कर्जातून बाहेर पडण्यासाठी काही तरुणांनी एका अनोळखी व्यक्तीच्या नावाने विमा काढून प्लास्टिकच्या पुतळ्याचा अंत्यसंस्कार करून मृत्यूबद्दल खोटे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा डाव फसला असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. उत्तर प्रदेशमधून एक हादरवणारी बातमी आहे. हापूरच्या ब्रजघाट स्मशानभूमीत ही धक्कादायक घटना घडली. 4 तरुण कारमधून एका चादरीने गुंडाळलेला मृतदेह घेऊन स्मशानभूमीत आले होते. चौघेही शोकाकुल होते. त्यांचा जिवलग मित्र गेला होता. या चौघांनी मृतदेह स्मशानात आणल्यावर अंत्यविधी करण्याची घाई केली. कोणताही धार्मिक विधी न करता अंतिम संस्कार करण्याची त्यांची घाई होती. उपस्थित लोक त्यांना मृतदेहावरील चादर काढून तोंड दाखवायला सांगत होते, पण ते ऐकायला तयार नव्हते. पण जेव्हा लोकांनी दबाव वाढवून चादर हटवली तेव्हा सर्वांच्या अंगावरून सरकन काटा गेला. कारण चादरीत मृतदेह नव्हता, तर एक प्लास्टिकचा पुतळा होता आणि त्याचाच अंत्यविधी सुरू होता. स्मशानभूमीत काम करणाऱ्या नितीनने याबाबतचे सविस्तर वृत्त मीडियाला दिलं आहे. हे वृत्त ऐकून सर्वांनाच धक्का बसला. हे 4ही तरुण चादर काढण्यास टाळाटाळ करत होते. जेव्हा त्यांच्यावर दबाव वाढवला गेला तेव्हा ते वाद घालायला लागले, पण लोकही ऐकायला तयार नव्हते. लोकही हट्टाला पेटले आणि अखेरीस चादर हटवली तेव्हा समोर प्लास्टिकचा पुतळा पडलेला दिसला. त्यामुळे स्मशानभूमीत एकच धावपळ उडाली, असं नितीनने सांगितलं. त्यानंतर याच नितीनने पोलिसांना फोन लावला आणि पोलिसांनी घटनास्थळी येऊन 2 तरुणांना अटक केली, तर दोघांना स्थानिक लोकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन कारची तपासणी केली तेव्हा कारमध्ये आणखी 2 पुतळे सापडले. त्यामुळे पोलिसांनी या आरोपींची कसून चौकशी केली तेव्हा आरोपी भलत्याच कहाण्या सांगू लागले. काय तर म्हणे, हॉस्पिटलने आम्हाला नकली मृतदेह दिला. हॉस्पिटलने सील केलेला मृतदेह दिल्याने आम्ही अंतिम संस्कारासाठी घेऊन आलो. आम्हाला यातील काही माहीत नाही. आम्ही फक्त अंतिम संस्काराला घेऊन आल्याचं या तरुणांनी सांगितलं. पण पोलिसांनी त्यांना खाक्या दाखवत विचारणा केली. त्यावेळी या आरोपींच्या कबुलीत फरक असल्याचं आढळून आल्याने पोलिसांनीही दाणका दाखवून त्यांच्याकडून सत्य वदवून घेतलं. पोलिसांनी अटक केलेल्या दोघांपैकी एक दिल्लीचा कापड व्यापारी कमल सोमाणी आणि आशिष खुराणा आहे. या दोघांनीही आधी कहाण्या रंगवल्या, पण पोलिसांचे दणके बसताच दोघेही पोपटासारखे बोलू लागले. कमल सोमानीने तर स्पष्टच सांगितलं, आपल्यावर 50 लाखांचं कर्ज आहे, त्यामुळे बऱ्याच काळापासून आपण डिप्रेशनमध्ये आहोत. या कर्जातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला विमा कंपनीला ठकवायचे होते. त्यासाठीच हा नकली अंत्यसंस्काराचा प्लॅन केल्याचं सोमाणी म्हणाला. या तिघांनी ओळखीच्या व्यक्तीला मृत दाखवून पैसे लाटण्याचा डाव रचला होता. अंशुल नावाच्या ओळखीच्या व्यक्तीचे त्यांनी आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेतले होते. त्यानंतर अंशुलच्या नावाने टाटा AIचा 50 लाखाचा विमा काढला आणि वर्षभर विमाचा हप्ता नियमित भरला. त्यानंतर अंशुलच्या मृत्यूचं नाटक करून विम्याचे 50 लाख रुपये हडप करण्याची योजना आखली. या योजनेनुसार दुकानातून एक मॅनक्विन खरेदी केली. तिला चादरीने गुंडाळले आणि त्याचाच अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला, पण नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्लॅन फसला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींची चौकशी सुरू असतानाच अंशुलला कमलच्या मोबाईलवरून व्हिडिओ कॉल केला. पोलीस स्वतः त्याच्याशी बोलले. मी ठणठणीत आहे, सुरक्षित आहे, मला कोणताही आजार नाही आणि प्रयागराजमध्ये मी खुशीत राहत आहे, असं अंशुलने पोलिसांना सांगितलं. तसेच आपल्या नावाने कोणताच विमा काढला नसल्याचंही त्याने सांगितलं. त्यामुळे या 4ही आरोपींची पोलखोल झाली आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक अँगलने तपास करीत आहेत. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV9 उत्तर प्रदेश.